नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत। यामध्ये आपण फिजिक्स साठी जेईई मेन्स 2025 या एग्जाम मध्ये कोणते सेक्शन महत्त्वाचे आहेत, कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत याच्याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत। यामध्ये आपण काय काय बघणार आहोत तर सेक्शन वाइज वेटेज काय असेल, सेक्शन वाइज चॅप्टर कोणते असतील आणि कन्क्लुजन आपण बघणार आहोत की ज्याच्या योगे आपल्याला कळेल की कोणता सेक्शन केल्यानंतर कोणता चॅप्टर केल्यानंतर आपल्याला मॅक्सिमम मार्क्स त्या ठिकाणी भेटतील। तर इथे जर आपण बघितलं तर फिजिक्स मध्ये टोटल 6 सेक्शन या ठिकाणी आहेत। या 6 सेक्शन मध्ये मेकॅनिक्स आहे, थर्मोडायनामिक्स आहे, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, ऑप्टिक्स, मॉडर्न फिजिक्स, वेव्हज अँड ऑसिलेशन। मेकॅनिक्स जो आहे तो या ठिकाणी 30 ते 35% साठी विचारला जातो। थर्मोडायनामिक्स जो आहे तो 10 to 12%, इलेक्ट्रिसिटी 20 to 22%, ऑप्टिक्स 10 to 12%, मॉडर्न फिजिक्स 15 to 18% आणि वेव्ह अँड ऑसिलेशन 5 to 7% साठी। आता या प्रत्येक सेक्शन मध्ये कोणते कोणते टॉपिक्स आपल्याला बघणं गरजेचं आहे। मेकॅनिक्स जर आपण बघितलं तर ह्या मेकॅनिक्स मध्ये टोटल 5 टॉपिक त्या ठिकाणी आहेत। लॉज ऑफ मोशन आहे, वर्क एनर्जी, पॉवर, रोटेशनल मोशन, रोटेशनल डायनामिक्स, सर्क्युलर मोशन, ग्रॅव्हिटेशन, प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड अँड फ्लुइड, म्हणजे यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत। या प्रत्येक चॅप्टर वरती 1 ते 2 क्वेश्चन जे आहेत ते जेईई साठी विचारले जातात। मेकॅनिक्स नंतर आहे इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम। या सेक्शन मध्ये महत्त्वाचे 6 टॉपिक आहेत। इलेक्ट्रोस्टॅटिक्स, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट, मॅग्नेटिझम, करंट इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड एसी सर्किट। हे जे 6 टॉपिक आहेत हे अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहेत। या 6 टॉपिक मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक जो आहे तो या ठिकाणी या टॉपिक वरती 2 ते 3 क्वेश्चन विचारले जातात। करंट इलेक्ट्रिसिटी जे आहेत याच्यावरती 2 ते 3 क्वेश्चन विचारले जातात आणि बाकीचे जे टॉपिक आहेत त्याच्यावरती 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातात। हा जो इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम आहे हा नियर अबाउट 20 to 22% साठी जेईई मध्ये आपल्याला विचारला जातो। पुढचा सेक्शन आहे मॉडर्न फिजिक्स। मॉडर्न फिजिक्स जो आहे तो टोटल 15 to 18% एवढा त्या ठिकाणी जेईईच्या एक्झाम साठी क्वेश्चन्स विचारले जातात। याच्यामध्ये महत्त्वाचे 3 टॉपिक आहेत पण इथं आपण 4 मध्ये इलॅबोरेट केलेले आहेत। त्या म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर, न्यूक्लिअर फिजिक्स, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर अँड सेमीकंडक्टर, असे हे 4 टॉपिक आहेत। प्रत्येक टॉपिक वरती 1 ते 2 क्वेश्चन जो आहे तो आपल्याला या ठिकाणी जेईईच्या मेन्स 2025 साठी क्वेश्चन विचारले जातात। यानंतर थर्मोडायनामिक्स जो सेक्शन आहे या थर्मोडायनामिक्स मध्ये 3 महत्त्वाचे टॉपिक आहेत। लॉज ऑफ थर्मोडायनामिक, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, हीट ट्रान्सफर अँड कॅलरोमेट्री, हे जे टॉपिक आहेत हा जो सेक्शन आहे हा टोटल 10 ते 12% एवढ्यासाठी आहे आणि प्रत्येक चॅप्टर वरती 1 ते 2 क्वेश्चन्स विचारले जातात। याच्या पुढचा सेक्शन आहे तो म्हणजे ऑप्टिक्स। ऑप्टिक्स मध्ये 2 त्या ठिकाणी मेन चॅप्टर आहेत, एक म्हणजे रे ऑप्टिक्स आणि दुसरा म्हणजे वेव्ह ऑप्टिक्स। रे ऑप्टिक्स जो आहे हा या ठिकाणी 2 ते 3 क्वेश्चन या रे ऑप्टिक्स वरती विचारले जातात आणि हा टोटल जो काही त्या ठिकाणी सेक्शन आहे हा 10 ते 12% एवढ्यासाठी आपल्याला जेईई एक्झामला विचारला जातो। त्याच्यानंतर आहे वेव्ह अँड ऑसिलेशन। वेव्ह अँड ऑसिलेशन याच्यामध्ये आपल्याला 2 टॉपिक आहेत, सिंपल हार्मोनिक मोशन अँड वेव्ह मोशन, आणि या प्रत्येक चॅप्टर वरती 1 ते 2 क्वेश्चन आपल्याला विचारले जातात। आता कन्क्लुजन मध्ये आपल्याला काय बघायचं आहे की मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत किंवा त्याला आपण हाय वेटेज टॉपिक त्या ठिकाणी कोणते आहेत, की जे सेक्शन जे टॉपिक आपण केल्यानंतर मॅक्सिमम मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकतात। तर सगळ्यात महत्त्वाचं जे त्या ठिकाणी सेक्शन आहे ते मेकॅनिक्स, त्याच्यानंतर आहे करंट ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक, करंट इलेक्ट्रिसिटी हे चॅप्टर्स आहेत आणि मॉडर्न फिजिक्स, म्हणजे मेकॅनिक्स मधले जे टॉपिक्स असतील 6 ते आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे। करंट सेक्शन मधले जे 6 टॉपिक्स आहेत ते या ठिकाणी जर आपण व्यवस्थित केले तर आपल्याला मॅक्सिमम मार्क्स त्या ठिकाणी भेटतात आणि मॉडर्न फिजिक्स मधले जे 3 टॉपिक आहेत ते जर आपण या ठिकाणी व्यवस्थित जर केले तर आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जेईई साठी चांगले मार्क्स त्या ठिकाणी भेटू शकतात। ओके, तर हे जर 3 सेक्शन जर आपण व्यवस्थित पद्धतीने जर प्रिपेअर केलं तर आपल्याला जेईई जी एक्झाम आहे त्या जेईईच्या एक्झाम मध्ये चांगले मार्क्स त्या ठिकाणी भेटू शकतात। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।